नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अंजली स्वागत करते तुमचं अभ्यास मंच या आपल्या युट्यूब चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत फिजिकल जॉग्राफी लेक्चर नंबर 5 अर्थ मॅग्नेटिक फील्ड, पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र। ठीक आहे, तर डिटेलमध्ये आपण लेक्चर पाहणार आहोत आणि मी टाइम स्टॅम्प पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत। जर तुम्हाला इंट्रोचा भाग स्किप करायचा असेल किंवा पर्टिक्युलर पॉइंटवरती जंप करायचं असेल तर तिथे जाऊन तुम्ही पर्टिक्युलर पार्ट वरती जाऊ शकता। ठीक आहे, तर सुरू करूया। ओके, तर अर्थचं मॅग्नेटिक फील्ड म्हणजे नक्की काय? आपली जी पृथ्वी आहे या आपल्या पृथ्वीभोवती एक लेयर आहे, एक मॅग्नेटिक फील्ड आहे आणि ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे ही आपल्या पृथ्वीला सोलार पार्टिकल किंवा सोलार रेडिएशन्स पासून वाचवते। जे हार्मफुल सोलार रेडिएशन्स असतात किंवा सोलार विंड असतात त्यांच्यापासून प्रोटेक्शन करण्याचं काम ही मॅग्नेटिक फील्ड करते। त्याच्यामुळे आपण त्याला पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र असं म्हणतो। ठीक आहे, तर या पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचे काही पार्ट्स आहेत किंवा काही लेयर्स आहेत, ते पण आपण एक एक करून डिटेलमध्ये बघूया। पहिलं आहे मॅग्नेटोस्फियर। आता मॅग्नेटोस्फियर म्हणजे काय, तर हा सगळ्यात आउटर पार्ट आहे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा। हा सगळ्यात आउटर पार्ट आहे। हा काय करतो की हा सगळ्यात आउटर पार्ट असल्यामुळे जी सूर्यापासून येणारे जी सोलार विंड्स आहेत किंवा हार्मफुल रेडिएशन्स आहेत त्यांच्यापासून आपल्या पृथ्वीचं संरक्षण करण्याचं काम करतो। हा कोण करतो? हा मॅग्नेटोस्फियर। ठीक आहे, त्याच्यानंतर जो आहे तो म्हणजे मॅग्नेटोपॉज। आता मॅग्नेटोपॉज म्हणजे काय? हा जो मॅग्नेटोस्फियर आहे, हा मॅग्नेटोस्फियर जिथे संपतो म्हणजे या मॅग्नेटोस्फियरचा इन्फ्लुएन्स जिथे संपतो आणि जिथे सोलार विंड स्टार्ट होतात, इथून येणारे सोलार विंड्स आणि इथे संपणारा मॅग्नेटोस्फियर यांच्यातली जो हा काही बाउंड्री आहे याला मॅग्नेटोपॉज असं म्हणतात। त्याच्यानंतर काय आहे? प्लाझ्मास्फियर। आता प्लाझ्मास्फियर म्हणजे नक्की काय, तर हा जो मॅग्नेटोस्फियर आहे ह्या मॅग्नेटोस्फियर मध्ये असा काही रिजन असतो जिथे लो एनर्जी प्लाझ्मा आहे हा प्रेझेंट असतो। ठीक आहे, तुम्हाला पण माहिती आहे प्लाझ्मा म्हणजे काय? पदार्थाची चौथी अवस्था, तिला आपण प्लाझ्मा म्हणतो। हा लो एनर्जी प्लाझ्मा काही रिजन मध्ये अवेलेबल असतो मॅग्नेटोस्फियर मध्ये, त्याला आपण प्लाझ्मा स्फियर असं म्हणतो। आता आणखी एक टर्म आहे ती म्हणजे ऑरोरास। आता एक तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही कधी नॉर्दर्न लाईट्स विषयी कधी ऐकले का? ट्रॅव्हल ब्लॉगर्स आहेत ते सांगतात बघा की आम्ही नॉर्दर्न लाईट्स बघितल्या, आम्हाला नॉर्दर्न लाईट्स दिसल्या, खूप लकी वगैरे मानलं जातं की आम्हाला दिसल्या, आम्ही तिथे फिरायला गेलो पर्टिक्युलर ठिकाणी। म्हणजे बेसिकली हा जो नॉर्थ पोल आहे इकडे जातात, साऊथ पोलला तर तुम्ही नाही जाऊ शकत, त्यालाच आपण ऑरोरा असं म्हणतो। हे जे नॉर्दर्न लाईट्स आहेत त्याचंच दुसरं नाव ऑरोरा असं आहे। तर काय होतं की हे जे सोलार विंड्स असतात ना, हे सोलार विंड्स पृथ्वीच्या मॅग्नेटिक स्फियर बरोबर इंटरॅक्ट होतात आणि त्याच्यातून लाईट्स तयार होतात आणि ह्या ज्या लाईट्स आहेत या सगळ्यात जास्त कुठे दिसतात? पोल्स जिथे आहेत तिथे दिसतात। त्याच्यामुळे आपण जनरली ह्या ज्या नॉर्दर्न लाईट्स आहेत या आपण पोल्स वरती अनुभवतो। जे आपले साऊथ पोल आणि नॉर्थ पोल आहे इथे आपल्याला त्या बघायला मिळतात, म्हणजे ऑकर नियर पोलर रिजन्स। ओके, हे जे पोलर रिजन्स आहेत इथे आपल्याला बघायला मिळतात। ठीक आहे, हे या कशामुळे तयार होतात? अर्थच्या मॅग्नेटिक फील्ड म्हणून, लक्षात घ्या। आता आपण हे बघूया की मॅग्नेटोस्फियर आणि सोलार विंड नक्की त्यांचं इंटरॅक्ट कसं होतं। ठीक आहे, तर मॅग्नेटोस्फियर आणि सोलार विंड म्हणजे काय की सूर्यापासून येणारे उष्ण वारे। ठीक आहे, तर ही जी आपली पृथ्वी आहे हिच्या भोवती ही जे मॅग्नेटोस्फियर आहे, सोलार विंड येतात आणि ते इंटरॅक्ट होतात। आता ही सोलार विंड जेवढ्या जास्त प्रेशरचे असतील ना तेवढा हा मॅग्नेटोस्फियर आत दबला जातो। ठीक आहे, म्हणजे बरोबर आहे ना की इथून जेवढं जास्त प्रेशर पडेल तेवढा हा मॅग्नेटोस्फियर आत दबला जातो। त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही की हा जो मॅग्नेटोस्फियर आहे हा एकदम राऊंड शेपचा, हा कसाही असू शकतो। म्हणजे आपली ही जी पृथ्वी आहे याच्या हा कसाही असू शकतो। जिथं समजा इथे सोलार विंड कमी इंटेन्सिटी आहे तर इथे तुम्हाला जास्त बाहेर आलेला भाग दिसणार, पण इथे जरा जास्त इंटेन्सिटीचे सोलार विंड्स आहेत तर तुम्हाला हा जो पार्ट आहे हा
आत दबलेला दिसणार. त्याच्यामुळे ह्या जो मॅग्नेटोस्फिअर आहे याचा जो शेप आहे ह्या सोलार विंडच्या इंटेन्सिटीवरती डिपेंड करतो. ठीक आहे. आणि हा आपला जो मॅग्नेटोस्फिअर आहे हा काय करतो, या सोलार विंड पासून एक शिल्डचं काम करतो. सोलार विंड्स पासून किंवा याच्या हार्मफुल सोलार रेडिएशन्स पासून आपल्या पृथ्वीच्या ऍटमॉस्फिअरला वाचवण्याचं काम करतो. ओके, इथपर्यंत लक्षात आलं? ओके, आता जी नेक्स्ट टर्म आहे ती म्हणजे जिओमॅग्नेटिक स्टॉर्म्स आणि त्याचे इफेक्ट. तर जिओमॅग्नेटिक स्टॉर्म्स म्हणजे काय, की जसं तुम्हाला माहितीये की जसं आपल्या पृथ्वीवरती प्रेशरच्या कमी जास्त प्रमाणामुळे काय होतं की वादळ तयार होतं किंवा सुनामी येते हे. तर त्याचप्रमाणे आपल्याला जी कधी कधी काय होतं की हे जे सोलार विंड्स आहेत या सोलार विंड्सची एकदम जास्त इंटेन्सिटी पाहायला मिळते. म्हणजे हे एक स्टॉर्म सारखं जाणवतं आणि त्यालाच आपण म्हणतो जिओमॅग्नेटिक स्टॉर्म. त्यांची इंटेन्सिटी इतकी जास्त असते की काय होतं की तुमचे मॅग्नेटोस्फिअर सुद्धा, म्हणजे हे बघा इथं दाखवलं की सोलार विंडची इंटेन्सिटी इतकी जास्त असते की तुमचे मॅग्नेटिक स्फिअर सुद्धा त्याला अडवू नाही शकत. आणि त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला पण माहिती की आपली पृथ्वीच्या भोवती आपले काही सॅटेलाइट फिरत असतात, ज्यांच्यामुळे आपलं कम्युनिकेशन नेटवर्क जे आहे पृथ्वीवरती ते चालतं. तर या सॅटेलाइट आहे त्यांना सुद्धा हे इम्पॅक्ट करू शकतात, म्हणजे होतात. किंवा पॉवर ग्रिड्स. आता पॉवर ग्रिड्स वरती काय होतं की याच्यामध्ये पण तुम्हाला पृथ्वीवरती ना जी पॉवर ग्रिड स्ट्रक्चर आहे ना त्याच्यामध्ये हाय व्होल्टेज एक्सपिरियन्स होतं जेव्हा सोलार विंड्सचा अटॅक होतो पृथ्वीच्या मॅग्नेटोस्फिअर वरती. ठीक आहे. किंवा जी पृथ्वीवरची जी जीपीएस सिस्टीम आहे, कम्युनिकेशन सिस्टीम आहे, या सिस्टीम डिस्टर्ब होतात. बेसिकली टेक्निकल लॉस होतो आपला पृथ्वीवरती या सोलार विंड्स किंवा जिओमॅग्नेटिक स्टॉर्म्स म्हणून. ठीक आहे. तर लक्षात घ्या जिओमॅग्नेटिक स्टॉर्म्स जास्त काही वेगळं नाहीये, हे हाय इंटेन्सिटीचे सोलार विंड्स आहेत. आता नेक्स्ट पॉइंट काय आहे तर मॅग्नेटिक फील्ड आणि तिचा उपयोग काय आहे. एखाद्या प्लॅनेटची जी मॅग्नेटिक फील्ड आहे तिचा उपयोग काय आहे. सगळ्यात पहिला उपयोग आहे की आपल्याला सोलार विंड पासून त्या पर्टिक्युलर प्लॅनेटचं, इथं प्लॅनेट कोण आहे आपली पृथ्वी, त्याचं प्रोटेक्शन करतो. त्याच्यानंतर हे जे सोलार विंड्स असतात हे हाय इन टेम्परेचर हाय इंटेन्सिटीचे असतात. त्याच्यामुळे हे जर डायरेक्टली आपल्या पृथ्वीवरती आदळली तर यांच्यामुळे पृथ्वीचे जे ऍटमॉस्फिअर आहे ज्याच्यामुळे आज आपण सगळे जिवंत आहोत ते पूर्णपणे डिस्टर्ब आणि डिस्ट्रॉय होण्याची शक्यता आहे. म्हणजेच आपल्या पृथ्वीच्या ऍटमॉस्फिअरचं प्रिझर्वेशन पण ही मॅग्नेटिक फील्ड करते. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑरोराज फॉर्मेशन म्हणजे नॉर्दर्न लाईट्स, ज्या ब्युटिफुल लाईट्स आपल्याला दिसतात पोल्स वरती, तर यांचं पण फॉर्मेशन कशामुळे होतं, मॅग्नेटिक फील्डमुळे. ओके, म्हणजे हे मॅग्नेटिक फील्डचे तुम्हाला 1, 2 आणि 3 उपयोग, फायदे आपल्या पृथ्वीसाठी आहेत. ओके, आता इथे ना आपला जो मॅग्नेटोस्फिअर आहे याच्यामध्ये एक व्हॅन अलेन रेडिएशन बेल्ट प्रेझेंट आहे. तर हा बेल्ट नक्की काय आहे तर या बेल्टमध्ये काही चार्ज पार्टिकल्स आहेत आणि पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डमुळे हा चार्ज पार्टिकल्सचा बेल्ट पृथ्वीच्या फील्ड सोबत अटॅच झालेला आहे. ठीक आहे. तर हा बेल्ट काय करतो तर बेल्टच हा प्रिव्हेंट करतो हार्मफुल रेडिएशन्स पृथ्वीच्या सरफेस पर्यंत पोहोचण्यापासून. जे जेव्हा सोलार विंड्स पृथ्वीच्या दिशेने येतात तेव्हा हा बेल्ट आहे हा हे सोलार रेडिएशन्स आपल्या पृथ्वीच्या सरफेस पर्यंत पोहोचू देत नाही. या बेल्टचं नाव लक्षात घ्या की व्हॅन अलेन रेडिएशन बेल्ट. ओके, आणि हा कुठे आहे, मॅग्नेटोस्फिअर्स मध्येच आहे आणि हा पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डमुळे पृथ्वीच्या मॅग्नेटिक स्फिअर्सशी अटॅच झालेला आहे. ओके, व्हॅन अलेन रेडिएशन बेल्ट.
ओके, आता नेक्स्ट पॉइंट असा आहे डायनॅमो थेरी. आतापर्यंत तुम्हाला हा प्रश्न पडला नाहीये का की ही मॅग्नेटिक फील्ड ह्याच्यासारखं म्हटलं जातं, ही मॅग्नेटिक फील्ड तयार नक्की कशी झाली? तर तीच सांगितली जाते डायनॅमो थेरीमध्ये. ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे ही जनरेट कशी झाली हे कोण सांगतं आपल्याला? तर डायनॅमो थेरी. तर काय सांगतं की ही जी अर्थची मॅग्नेटिक फील्ड आहे ही कशामुळे तयार झाली? मी लास्ट लेक्चर मध्ये पण सांगितलेलं की ही तयार झाली आउटर कोअर मध्ये. आउटर कोअर मध्ये काय असतं? मोल्टन आयर्न असतं. ठीक आहे. आणि पृथ्वीचा जो कोरोलिस फोर्स आहे, हा फोर्समुळे काय होतं की मुवमेंट होत असते ना कंटिन्यू. पृथ्वी पण आपली स्वतःभोवती फिरतीये ना, की ह्या जो फोर्स असतो कोरोलिस फोर्स, याच्या इफेक्टमुळे काय होतं की कन्व्हेक्शन करंट तयार होतो. हा जो आउटर कोर आहे ना, इथे कन्व्हेक्शन करंट तयार होतो आणि हा कन्व्हेक्शन करंट ट्रान्सफर होतो आणि त्याच्यामुळे काय होतं की मॅग्नेटिक फील्ड तयार होते. ओके, समजलं? म्हणजे आउटर कोअर मध्ये कोरोलिस इफेक्ट किंवा कोरोलिस फोर्स आणि मोल्टन आयर्न यांच्यामुळे काय होतं की इथे इलेक्ट्रिक करंट तयार होतो आणि त्याच्यामुळेच आपली पृथ्वीच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होते. ठीक आहे. म्हणजे ओरिजिन आणि मेंटेनन्स, मॅग्नेटिक फील्डचा ओरिजिन आणि मेंटेनन्स कशाशी रिलेटेड आहे? आउटर कोअरशी. तर हेच एक्सप्लेन केलं जातं डायनॅमो थेरीमध्ये. म्हणजे बेसिकली जर क्वेश्चन असा आला, मॅग्नेटिक फील्ड ही जनरेट होते या पर्टिक्युलर थेरीचं नाव काय आहे? तर तुम्ही सांगू शकता डायनॅमो थेरी. डायनॅमो थेरी एक्सप्लेन करते की मॅग्नेटिक फील्ड, पृथ्वीची मॅग्नेटिक फील्ड कशी जनरेट होते आणि कुठून जनरेट होते. ओके ओके, आता नेक्स्ट पॉइंट काय आहे? मॅग्नेटिक पोल्स. तर मॅग्नेटिक पोल्स कोणाला म्हटलं जातं? तर लक्षात घ्या, आपली जी पृथ्वी आहे, आपल्या पृथ्वीवरती जिथे ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे ही स्ट्रॉंगेस्ट असते, त्या पॉइंट्सना आपण म्हणतो मॅग्नेटिक पोल्स. एक आहे मॅग्नेटिक नॉर्थ आणि दुसरा आहे मॅग्नेटिक साऊथ. ठीक आहे. आणि हे डिफरंट आहेत थोडे जिओग्राफिक पोल्स पासून. म्हणजे आपले जिओग्राफिक पोल्स कुठे आहेत? इथे हा नॉर्थ पोल आणि हा साऊथ पोल. ठीक आहे. तर या नॉर्थ आणि साऊथ पोल हा आपल्या पृथ्वीचा ऍक्सिस आहे, रोटेशनल ऍक्सिस आहे. तर यांच्यापेक्षा थोडेसे डिफरंट आहेत. आणि हे कोणते पॉइंट्स आहेत? जिथे ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे ही स्ट्रॉंगेस्ट असते, त्यांना आपण मॅग्नेटिक पोल्स असं म्हणतो. आणि अँटीपोल कोणाला म्हणतो? जर समजा इथे आहे हा मॅग्नेटिक पोल, तर याचा जो एक्झॅक्टली अपोजिट पोल असतो पृथ्वीवरती, त्याला आपण अँटीपोल असं म्हणतो. ठीक आहे, त्याला काय म्हणतो? अँटीपोल. त्याच्यानंतर काय आहे? जिओमॅग्नेटिक पोल्स. आता जिओमॅग्नेटिक पोल्स कशाला म्हटलं जातं? तर काय असतं की आपली जी मगाशी पण म्हटलं की पृथ्वीची जी मॅग्नेटिक फील्ड आहे ही काही एक्झॅक्टली सिमिलर नाहीये प्रत्येक ठिकाणी. हे थोडं कॉम्प्लेक्सिटीचं स्ट्रक्चर आहे. त्याच्यामुळे काय होतं की हे जे ऍक्च्युअली मॅग्नेटिक पोल्स आहेत ना, हे स्लाइटली डिफर असू शकतात आणि त्यांनाच म्हटलं जातं जिओमॅग्नेटिक पोल्स. म्हणजे हे जनरली किती? 11 डिग्रीचा डिफरन्स मानला जातो. 11 डिग्रीचा डिफरन्स मानला जातो जिओमॅग्नेटिक पोल्स आणि ऍक्च्युअल पोल्स मध्ये. ठीक आहे, हे लक्षात घ्या, 11 डिग्रीचा डिफरन्स. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म आहे जिओमॅग्नेटिक रिव्हर्सल. म्हणजे काय होतं की आपली जी पृथ्वी आहे, मॅग्नेटिक जे पोल्स आहेत हे काय होतात की यांची पोझिशन चेंज होते. आणि हे पास्ट हिस्ट्रीमध्ये पण झालेलं आहे, अर्थच्या हिस्ट्रीमध्ये. आणि हे चेंज होत होत एकदम रिव्हर्स होतात. म्हणजे जिथं तुमचा नॉर्थ पोल आहे तो साऊथला जातो. लक्षात घ्या, मॅग्नेटिक पोल्स हे जिओग्राफिक आपले नॉर्थ साऊथ पोल नाही, तर मॅग्नेटिक पोल्स जे आहेत, मॅग्नेटिक नॉर्थ आणि मॅग्नेटिक साऊथ, हे रिव्हर्स होतात. यालाच म्हणतात जिओमॅग्नेटिक रिव्हर्सल. ठीक आहे. ओके,
तर आत्ताचे जे करंट लोकेशन आहे मॅग्नेटिक पोल्सचं ते कुठे आहे हे लक्षात घ्या. जे मॅग्नेटिक पोल्स आहेत हे कॉन्स्टंटली मूव्ह होत राहतात. आणि जो नॉर्थ मॅग्नेटिक पोल आहे हा सध्या काय करतोय, हा शिफ्ट होतोय रशिया, सायबेरिया जो रिजन आहे या सायबेरिया रिजन कडे शिफ्ट होताना आपल्याला दिसतोय. म्हणजे हा मूव्ह होतोय, रॅपिडली मूव्ह होतोय. आणि साऊथ पोल पण सेम, जो साऊथ मॅग्नेटिक पोल आहे हा पण मूव्ह होताना दिसतोय. म्हणजे करंट लोकेशन जे म्हणाल तर नॉर्थ पोलचं लोकेशन काय होतंय की सायबेरिया रशियाच्या साइडनी मूव्ह होताना आपल्याला दिसतंय. ओके. त्याच्यानंतर कंपास आणि अर्थ मॅग्नेटिक फील्ड. लक्षात घ्या, कंपास ज्याचं फंक्शन आपल्याला माहिती आहे की आपल्याला नॅव्हिगेशन मध्ये त्याचा खूप जास्त यूज होतो. हे कंपास जे आहे हे फक्त आणि फक्त अर्थच्या मॅग्नेटिक फील्डमुळेच आपल्याला यूज करता येतं. ओके. त्याच्यामुळे जी अर्थची मॅग्नेटिक फील्ड आहे ही खूप क्रुशियल आहे कंपासच्या फंक्शनसाठी, नॅव्हिगेशनसाठी. त्याच्यामुळे मी इथे इन्क्लूड केलेलं आहे त्याचं. आता लक्षात घ्या, इथे एक छोटीशी टर्म आहे मॅग्नेटिक डिक्लायनेशन. तर मॅग्नेटिक डिक्लायनेशन म्हणजे नक्की काय, तर हा अँगल आहे मॅग्नेटिक नॉर्थ आणि ट्रू नॉर्थ मधला. आणि हा अँगल जो आहे हा व्हॅरी होत राहतो डिपेंड अपॉन तुमचं जॉग्राफिक लोकेशन काय आहे. आणि हा कुठे उपयोगाला येतो, हा नॅव्हिगेशन मध्ये उपयोगाला येतो. हा काय केलं जातं, जर समजा तुम्ही शिप वरती आहात तर त्यावेळी तुम्हाला हे जे मॅग्नेटिक डिक्लायनेशन आहे हे कन्सिडर करावं लागतं तुमच्या कंपास सोबत, जेव्हा तुम्हाला ऍक्च्युली तुमचं लोकेशन ट्रॅक करायचं आहे तेव्हा. ओके. त्याच्यामुळे हा जो मॅग्नेटिक डिक्लायनेशन आहे हा काय आहे, अँगल बिटवीन मॅग्नेटिक नॉर्थ आणि ट्रू नॉर्थ. आणि हा कुठे उपयोगाला येतो, नॅव्हिगेशन मध्ये कन्सिडर केला जातो. ओके. मस्ट बी अकाउंटेड म्हणजे हा कन्सिडर केला जातो तरच तुम्हाला तुमची ऍक्च्युअल खरी पोझिशन समजेल. जसं मॅग्नेटिक डिक्लायनेशन एक कॉन्सेप्ट आहे तशीच मॅग्नेटिक इन्क्लायनेशन किंवा डीप अँगल ही एक कॉन्सेप्ट आहे. जसं ती आपल्याला शिप नॅव्हिगेशन मध्ये उपयोगाला येत होती, तसं मॅग्नेटिक इन्क्लायनेशन कशामध्ये उपयोगाला येतं, तर आपल्याला एव्हिएशन मध्ये उपयोगाला येतं. की मॅग्नेटिक इन्क्लिनेशन म्हणजे काय, तर अँगल ऍट विच मॅग्नेटिक फील्ड इंटरसेक्ट विथ अर्थ सरफेस. म्हणजे आपली जी मॅग्नेटिक फील्ड लाईन आहे ही अर्थच्या सरफेसला जिथं इंटरॅक्ट होते तो जो अँगल आहे ह्याला म्हणतात मॅग्नेटिक इन्क्लायनेशन. आणि हा अँगल पण तुम्ही किती जवळ आहात पोलच्या, हे जे आपले पोल्स आहेत त्यांच्या किती जवळ आहात याच्यावरती डिपेंड असतो, हा चेंज होत राहतो. ठीक आहे. आणि हा कुठे यूज केला जातो, एव्हिएशन मध्ये कन्सिडर केला जातो. इम्पॉर्टन्स ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड. ओके. हा या लेक्चरचा लास्ट पॉइंट आहे. मी इम्पॉर्टन्स इथे मेन्शन केलेले आहेत, 1 2 3 इम्पॉर्टन्स तरी मी मेन्शन केलेले आहेत. ओके. लक्षात घ्या, जी अर्थ मॅग्नेटिक फील्ड आहे हा खूप वास्ट टॉपिक आहे, पण मी इथे काही मेन पॉइंट्स आणि जे एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात ते पॉइंट्स मी इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. तर इम्पॉर्टन्स मध्ये काय काय येतं, एकतर प्रोटेक्शन करतं सोलार विंड पासून, सोलार रेडिएशन पासून. त्याच्यानंतर ऍटमॉस्फिअरचं प्रोटेक्शन होतं, नॅव्हिगेशन मध्ये यूज होतो. आणि त्याच्यानंतर चौथा तुम्ही लिहू शकता की बाबा ऑरोराज तुम्हाला दिसतात. ही आपली इम्पॉर्टंट आहे मॅग्नेटिक फील्डची किंवा पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डची, अर्थ मॅग्नेटिक फील्डच्या. ओके. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण जिओग्राफिक मुवमेंट्स डिटेलमध्ये बघणार आहोत. लास्ट लेक्चर मध्ये आपण पृथ्वीचे अंतरंग डिटेलमध्ये पाहिले होते आणि त्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की मी नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगणार आहे की आउटर कोर हा कसा रिस्पॉन्सिबल आहे मॅग्नेटिक फील्ड तयार करण्यासाठी. हे या लेक्चरमध्ये मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ओके. लेक्चर आवडलं असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि असंच अभ्यास करत राहा. थँक्यू.